नमस्कार, मी वर्सोवरून ज्योत्स्ना चांदी बोलत आहे। आज मी तुम्हाला वर्सोवाची स्पेशल डिश बनवून दाखवणार आहे। वर्सोवाची स्पेशल डिश म्हणजे भरलेलं पापलेट। भरलेलं पापलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवणार आहे। या मिरच्या, हा कांदा, हे खोबरं, ही कोथिंबीर, हे मीठ, हे तांदळाचं पीठ, हे कोळी फूल, ही दालचिनी, ही हिरवी वेलची, हे साजिरं, हे लवंग, ही जायपत्री, हे कालं मिरी, ही लसणाची पेस्ट, ही आल्याची पेस्ट, हा कोली मसाला, हे हळदी पावडर, हे पापलेट। हे जर तुम्ही मार्केटला गेला तर ताजं कसं आहे ते बघायचं, हे आधी खोलून बघायचं। हे लाल असलं तर पापलेट ताजं आहे। आपण खोबरे हे असं भाजून घेऊया। सुकं खोबरं आहे हे असं भाजायचं। हे जास्त भाजायचं नाही, जास्त करपून गेलं तर मग ते कडवटपणा येतो याला। असं जरा भाजून घ्यायचं। हा कांदा असा जरा चिरायचा, असं जरा चांगला भाजून घ्यायचा। आता कांदा भाजून झालेला, आपण गॅस बंद करूया। आता खाली ठेवून आपण याला कांद्याला थंड करायचं आहे। आणि आता त्याला 5-6 लवंग घ्यायचे, ही जराशी जायपत्री घ्यायची, 10 ते 15 काळी मिरी घ्यायची, 1 कोळी फूल घ्यायचं, ही दालचिनी घ्यायची, 2 हिरव्या वेलची घ्यायच्या, जरा चिमूटभर साजिरं घ्यायचं, ही अर्धा चम्मच आल्याची पेस्ट आहे, 1 चम्मच लसणाची पेस्ट आहे। हे याच्यामध्ये कांदा टाकायचा आणि हे असे बारीक तुकडे करायचे नारळाचे। आता आपण याच्यामध्ये हा वाटप करूया। आता सर्व मसाला याच्यामध्ये मी टाकलेला आहे। आधी सुका आपण वाटप करून घेऊया। आता असं वाटून झालं ना की याच्यामध्ये जरासं पाणी टाकायचं, पातळ नाही करायचं। याच्यामध्ये जरासं आपण पाणी टाकूया, कारण जास्त पातळ करून नाही घ्यायचं, हे सुकं बनवायचं असतं ना म्हणून। आणि परत आपण मिक्सर लावूया। वाटप तयार झालेलं आहे। याच्यावर हा तवा ठेवायचा। आता तवा तापलेला आहे। आता आपण याच्यामध्ये तेल टाकूया। एवढं तेल टाकून घ्यायचं आणि हा वाटप आहे ना, आपण याचं खोबऱ्याचं वाटप केलेलं आहे ना, हे असं सुकं करायचं, पातळ नाही करायचं, पण आपल्याला भरायचं आहे ना ते। हे तेलामध्ये शिजवायचं। स्लो गॅस ठेवून चांगला शिजवायचा हा मसाला, कारण आपल्याला पापलेटच्या आतमध्ये भरायचा असतो ना।
आता पापलेटाच्या आतमध्ये हा शिजणार कसा म्हणून याला आधी शिजून घ्यायचा चांगला तेलामध्ये. तो तळताना त्याचा वास किती सुंदर येतो बघा. तो वास तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, पण जेव्हा तुम्ही करणार ना तेव्हा हा मसाला तुम्ही जेव्हा तव्यावर तळणार ना तेव्हा ह्याचा तुम्हाला काय स्वाद येणार ना तेव्हा तुम्हाला कळेल की किती सुंदर आणि चांगला स्वाद आहे याचा. 5 ते 7 मिनिटांसाठी चांगला शिजून घ्यायचा. हा चांगला शिजला की चवीला पण चांगला लागतो. हा मसाला सारखा सारखा परतवत राहायचा, कारण तव्याला चिटकून नाही द्यायचा, मग तो करपून जाईल ना. मग त्याची आता मसाला तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. हा मसाला तयार झालेला आहे. हा आता आपण पूर्णपणे थंड करूया. थंड होईपर्यंत मी पापलेट कशी चिरायची ती तुम्हाला दाखवते. हा पापलेट जर तुम्ही मार्केटात घेतला तर हा पापलेट तुम्हाला मार्केटमध्ये चिरून देणार भरण्यासाठी, पण मी तुम्हाला इथे कसा चिरतात ते दाखवते. हे बघ, हे असं चिरून घ्यायचं आणि आतमध्ये असा पांढरा निघायला पाहिजे पापलेट. तो चवदार असतो. हे आता चिरले ना, आतला मी पूर्ण आता कचरा काढून टाकतो. ही दाबोली आहे. हा पूर्ण कचरा काढला. हे असं चिरून घ्यायचं आहे बघ. हे झालं. एका बाजूने चिरलं. जर तुम्हाला दोन्ही बाजूनी पाहिजेत असेल तर आपण दोन्ही बाजूनी चिरायचं. मार्केटला सुद्धा देतात. दोन्ही बाजून आपण सांगितलं ना चिरून द्या तरी पण देतात. हे पापलेट आता मी एका बाजूनेच भरलं ना, मग दुसऱ्या बाजूला ही चिरी मारायची अशी. अशा सुरीने अशी लाईन मारायची. ही अशी पापलेट कापून मी स्वच्छ धुतलेले आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग याला मीठ लावायचं वरून. हे असं मीठ लावून घ्यायचं. मीठ लावून झालं की जरा आली लसणाची पेस्ट पण लावायची. हे आलं आणि हे लसूण, हे वेगळी वेगळी पेस्ट केलेली आहे मी घरी. याला जरा कोळी मसाला घ्यायचा आणि हळदी पावडर. हा कोळी मसाला आणि हळदी पावडर आहे. हे सर्व आलं लसणाची पेस्ट लावून तिखट सर्व लावून हे 5 मिनिटे ठेवायचं. चांगलं मुरलं की ती खायला पण चवदार लागते. आता आपण त्याच्यामध्ये हा मसाला भरून घेऊया. असा आहे बघ. हा असा एवढा घ्यायचा आणि याला आतमध्ये टाकायचा. आतमध्ये असं टाकून दाबून घ्यायचं. त्याचं पोट असतं ना आपलं, ते भरून घ्यायचं पूर्ण. हे असं भरून झालं जितकं पोटामध्ये जाईल तितकं आतमध्ये घालून घ्यायचं. त्याच्यामध्ये हा मसाला पूर्ण आतमध्ये घातला. हे वरून मसाला लावलेला आहे. लाल तिखट हळदी मिरची पावडर. आता ह्याच्यावर आपण जरासं तांदळाचं पीठ टाकूया, कारण ते बाहेर नाही पडण्यामुळे हा वाटप आहे ना तो मग चांगला राहतो. हे जरासं असं तांदळाचं पीठ टाकायचं आणि ह्याच्यावर पण असं टाकायचं जरासं. मग तो पापलेट चिटकत नाही आणि चांगला कुरकुरीत पण होतो. हा तवा गरम झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण तेल टाकूया आणि गॅस स्लो करायचा. आता हे पापलेट टाकायचं याच्यामध्ये.
एका बाजूने झालं, आता दुसऱ्या बाजूला आपण पलटी करूया. दुसऱ्या बाजूने पलटी केलेलं आहे. एका बाजूने आता झालेलं आहे. हे पापलेट झालेलं आहे. 4-5 मिनिटं दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायचं. हे बघा असं कुरकुरीत झालं पाहिजे. ही बनलेले पापलेट तयार आहेत. माझी जर बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्कीच घरी बनवून माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. हे पापलेट कसे झाले तुम्ही नक्कीच मला कमेंट करून कळवा.